मंडळी आज तुमच्यासाठी घेऊन आलो एक आगळा वेगळा ब्लॉग। तर आज आपण जाणार आहोत भेट द्यायला तोंडोशीच्या रामगळ धबधब्याला। तर बघूया कसा असेल हा तोंडोशीचा रामगळ धबधबा। चला मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल तर रामगळच्या धबधब्याला जायचं कसं? तर रामगळचा धबधबा सातारपासून 35 ते 40 किलोमीटर अंतरावर आहे आणि आपण आलो आता नागठाणे मार्गे। नागठाण्यातून तारळे आणि तारळ्यातून तोंडोशी आणि तोंडोशीतून रामगळचा धबधबा। फार सुंदर असा रस्ता आहे आणि त्या रोडवरून मी राईड करतोय। खूप चांगलं वाटतंय आणि माझ्यामध्ये तोंडोशी आता एक 5 ते 10 किलोमीटर राहिली आहे आणि आता आपण पटकनच जाऊया तिकडे। मित्रांनो, आता आपण तोंडोशी गावातून थोडं पुढे आलोय आणि तिकडे मागं आहे रामगळचा धबधबा। तर आता आपण तिकडे जाणार आहोत आणि आजूबाजूचा निसर्ग बघता खूप छान वाटतंय आणि इथं तुम्ही बघू शकता तर भात लागण्याची तयारी चालू आहे। मस्त वातावरण आहे। मित्रांनो, आता गाड्या आपण इथे लावलेल्या आहेत आणि गाडीचा प्रवास आपला संपलेला आहे। आता आपला सुरुवात होणार आहे ट्रेकला आणि त्या तिकडे आहे आपला रामगळचा धबधबा। तर आता आपण जाणार आहोत ट्रेक करत करत आणि आजूबाजूचा निसर्ग बघितला तर छोटे छोटे फारसे धबधबे आहेत आपल्या इथे। तिथे एक धबधबा आहे, ह्या बाजूला एक धबधबा आहे, बरेच धबधबे आहेत। रामगळचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या ट्रेकला जाताना आपल्याला असंख्य असे छोटे छोटे झरे आणि ओढे नाले लागतात आणि त्यामुळे ह्या ट्रेकची मजा अजूनच वेगळी येते। खूप छान वाटतं इकडे जाताना। मंडळी, ऑफ रोड सायकलिंगसाठी आलेली काही मंडळी आपल्या सोबत आहेत, तर त्यांना आपण काही प्रश्न विचारणार आहे आता। तर चला। नाही, कुठून आलाय तुम्ही? आम्ही सातारा सायकलिंग क्लबचे मेंबर्स आहोत आणि सातारा पुणे हायवेवरती कायम सायकलिंग करत असतो। तसंच आम्ही टुरिंग सायकलिंग पण करतो। टुरिंग सायकलिंग म्हणजे आज आपण इथं बघताय की आम्ही सातारा त्यानंतर अतीत तिथून निसराळे फाट्यावरून आम्ही इकडं आलेलो आहे। तारळा डॅम क्रॉस करून आम्हाला रामगळ आमच्या डोक्यात होतं की हा धबधबा बघायचा आहे। पावसाळ्यामध्ये साताराचं निसर्ग एक वेगळ्या पद्धतीनं फुललेलं असतं आणि आम्हाला कळालं की इथलं जे रामगळ म्हणून ठिकाण आहे इथला धबधबा अप्रतिम आहे। तर मग आमच्या टुरिंग सायकलिंग कन्सेप्टच्या ह्याच्यामधून आम्ही ठरवलं की आजचा प्लॅन आपण रामगळला येऊन करायचा। तर कसं वाटतंय निसर्ग बघून इकडचं तुम्हाला? खरं तर सातारच्या निसर्गाविषयी वेगळं काय बोलायची सांगायची गरज नाही आहे। तर सातारा हा ब्युटिफुलच आहे, निसर्गानं नटलेलाच आहे। पण या ठिकाणचं एक स्पेशल तुम्हाला जर काय सांगावंसं असं वाटेल तर मी एक सांगेन, हजारो वर्षापासूनच्या या गुहा आहेत। इथं गुहेच्या वरून धबधबा वाहतोय। पाणी अतिशय म्हणजे आपण हर्बल वॉटर, मिनरल वॉटर, काय प्युअर वॉटर म्हणू हवं तर त्या वॉटरचा धबधबा आहे। आम्ही मस्त तिथं म्हणजे आम्हाला पोहही वाटलं नाही कारण इथं पोल्युशन करायला नको वाटलं म्हणून आम्ही तिथलं पाणी पिलं, स्वच्छ हातपाय तोंड धुतले आणि आस्वाद घेतला या पाण्याचा। खूप छान, खूप छान, खूप छान वाटतं यांचा अनुभव ऐकून आणि आता मी पण खूप एक्सायटेड आहे रामगळचा धबधबा बघायला। बघूया आता कसा असेल रामगळचा धबधबा।
जसं तुम्हाला सुरुवातीला म्हणलं होतं की छोटे छोटे झरे, छोटे नाले, आणि त्यांनी मजा काही ओरच या बाजूला पण आहेत. छान नैसर्गिक वातावरण, सुंदर. तर आता आपण पोचलो आहे धबधब्याच्या बेसपाशी. इथून पायऱ्या चालू होतात आणि थोड्याच वेळात आता येईल धबधबा. तर चला बघूया कसा आहे आता. मंडळी, जवळपास अर्ध्या तासाची ट्रेक केल्यानंतर आता आपण पोहोचलोय रामगडच्या धबधब्यापाशी. तर मागं बघू शकता किती सुंदर आपला धबधबा आहे हा. तर मंडळी, आता आपण आलो श्री समर्थ रामगड येथे. तर मी म्हणलो की ह्या स्थळाचा इतिहास मी स्वतः सांगण्यापेक्षा महाराजांनी सांगितलं तर खूप चांगलं आहे. तर आता आपण त्यांना विचारूया की काय नक्की आहे या स्थळाचा इतिहास. काय सांगेल महाराज या स्थळाबद्दल? ज्या वेळेला द्वापार युगामध्ये राम लक्ष्मण ज्या वेळेला वनवासाला आले होते, तर नाशिक पंचवटीला आले. नाशिक पंचवटीला दक्षिण दिशेला खडवचन, रावणाचे साडू हे राक्षसांचे छावण्या टाकून इथे राहिले. दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व महाराष्ट्र 4 भाग आहेत. तर राम लक्ष्मण जेव्हा पंचवटीला आले, पंचवटीला नंतर सीतामाईने रावणाला उचलून श्रीलंकेला घेऊन गेले. त्याला राम लक्ष्मण जेव्हा सह्याद्रीत ज्या गेले, त्याला प्रथम वणीला गेले, सप्तसंगी महाबळेश्वर आले. महाबळेश्वरच्या नंतर रामाचा डोंगर म्हणला जातो, विसापूरवरती रामाचा डोंगर, तोंडची रामगड, त्यानंतर हरेसूचे रामगड, त्यानंतर वाल्मिक, रामलिंग बेट, हंसराजगड, तांबरेमालामध्ये कर्नाटक केरळमध्ये त्याला किचकिंड पाठ बोलला येतो. त्याला रामदासांची जन्मभूमी मराठवाडा
जाम, तालुका अंबड, जिल्हा औरंगाबाद. डाकेला 12 वर्ष रामदास मी तपस्या केली. भारत ब्रह्मण म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये आहे. त्यावेळेला रामदास स्वामींनी हे 7 गडी ध्यानदानचं निवडलं. सुरताचे रामगड, पांगाचे रामगड, टोंडोचे रामगड, डेरवांचे रामगड, धारेचे रामगड, जळवाचे रामगड आणि चंद्रीचे रामगड. छत्रपती शिवाजी महाराज निधन झाल्यानंतर राजारामने रामदास स्वामीला हातीर मिळवून सज्जनगडात स्थिर केलं. त्याला सज्जनगडाचं नाव सज्जनगड असं नाव पडलं. सज्जनगडाच्या अगोदर पळीचा गड असे म्हणून परळीचा गड. हां, पळीचा गड विजयपूरच्या आदिलशाने जिंकल्यानंतर आदिलच्या गडाचं नाव पडलं. आदिलच्या गडाच्या नंतर परत रामदास स्वामींच्या स्वाधीन केल्यामुळं सज्जनगड. मग त्यापैकी हे 3 नंबरची गड. मित्रांनो, खूप छान वाटली इथे येऊन. तिथे आल्यावर असं कळलं की पर्यटन स्थळासोबत ही एक ऐतिहासिक जागासुद्धा आहे. आणि महाराजांनी दिलेल्या माहितीनंतर असं कळलं की ह्या जागेबद्दलचा अजून आदर निर्माण झाला आहे. तर मी पण तुम्हाला सांगेन की इथे अवश्य भेट द्या, कारण की खूप छान अशी जागा मला तर वाटली. अवश्य भेट द्या मंडळी. आता मंदिर बघून झालं आहे, आपलं धबधबा बघून झाला आहे. तर आता आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. तर निघूया आता आपण. तो प्लीज सपोर्ट करा, सबर करा, सारा whatever. Please I want to reach 1 million likes. So please